बेल्ले पुष्करणी ही जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक जलरचना मानली जाते। पुष्करणी म्हणजे मंदिरालगत बांधलेली पवित्र पाण्याचे कुंड किंवा तलाव। पूर्वी अशा पुष्करण्यांचा उपयोग धार्मिक विधी, स्नान, पिण्याचे पाणी साठवणे आणि गावाच्या जलव्यवस्थेसाठी केला जायचा आणि स्थानिकांच्या माहितीनुसार ही पुष्करणी साधारणपणे मध्ययुगीन काळातील असल्याचे मानले जाते। काही जण तिचा संबंध यादवकालीन किंवा पेशवेकालीन स्थापत्यशैलीशी जोडतात, मात्र तिच्या अचूक बांधकाम वर्षाची अधिकृत नोंदणी फारशी उपलब्ध नाही। त्या काळात दगडी बांधकामात तयार केलेल्या अशा पुष्करणी महाराष्ट्रात अनेक मंदिरांजवळ उभारल्या जात होत्या। या पुष्करणीची खास वैशिष्ट्ये म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम, पाण्यापर्यंत उतरायला चारी बाजूंनी पायऱ्या, पावसाचे पाणी साठवण्याची नैसर्गिक रचना, धार्मिक आणि सामाजिक केंद्र म्हणून उपयोग, गावातील लोकांच्या पाणी गरजा भागवण्याचे मुख्य साधन। बेल्ल्यातील ही प्राचीन पुष्करणी हेमाडपंथी शैलीतील बांधलेली असल्याचे सांगितले जाते। हेमाडपंथी बांधकाम म्हणजे दगडात मजबूत आणि कलात्मक पद्धतीने केलेले बांधकाम। ही पुष्करणी चौकोनी आकाराची असून तिच्या चारही बाजूंनी दगडी पायऱ्या उतरतात। जुन्या नोंदीनुसार ही विहीर साधारण 20 यार्ड चौकोनी असून दोन बाजूंनी 10-10 पायऱ्यांचे प्रवेश मार्ग आहेत। भिंतीमध्ये कोरीव कामांनी आणि कोनाडे बनलेले आहेत, ज्यामुळे त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यशैलीचे झलक दिसते। पुष्करणीजवळ एकविराचे थडगे असून येथे दरवर्षी उरूस भरत असल्याचाही उल्लेख आढळतो, त्यामुळे ही जागा धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाची मानली जात असे। बेल्ले गाव जुन्नरच्या ईशान्य दिशेला असून पूर्वीपासून व्यापारी आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते। गावात दर सोमवारी मोठा आठवडी बाजार भरतो। बेल्ले हे पूर्वी नवाबांच्या जहागिरीखाली होते आणि येथे नवाबांची भव्य घडी आजही पाहायला मिळते। आजही बेल्ल्याची ही पुष्करणी इतिहासप्रेमी, पर्यटक आणि रील्स बनवणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे। जुन्या दगडी बांधकामावर पडणारा प्रकाश, शांत वातावरण आणि इतिहासाची भावना यामुळे येथे शूटिंगसाठी खूप सुंदर लोकेशन तयार होते। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।